आज होती अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीया निमित्त आम्ही गेलो होतो ज्वेलरी शॉपमध्ये. त्याआधी दिवसाची सुरुवात आमची एवढी भयंकर झाली की इकडे आमचा गॅस गेला आणि इंडक्शनवर मला अख्खा स्वयंपाक बनवावा लागला. आता त्यासाठी पुऱ्या तळायचं म्हटलं तर ओट्यावर जागा नसल्या कारणाने मग मला पहिले आधी लाटून घ्यावं लागल्या सगळ्या पुऱ्या आणि देन त्यानंतर 1 बाय 1 मी अशा तळत होती. तर इकडे सगळा माझा स्वयंपाक बनवून रेडी झालेला होता. जसं की आलूची भाजी, हे ते. मी मिक्स भाजी वगैरे काही बनवली नाही, कारण आता एवढं तामझाम करत बसली म्हटलं तर मला माहिती आहे लाईट बिल भयंकर येईल, कारण इंडक्शनवर स्वयंपाक बनवणं म्हणजे काही मजाक नाही आहे. आणि काय करणार, मग मी जे महत्त्वाचं होतं ते सगळंच बनवलं. त्यानंतर आम्ही इकडे बाबांची पूजा करून घेतली आणि जेही काही पातर वगैरे पुंजत असतं ते सगळं केलं. धूप वगैरे दिली आणि अनायरा पण छान छान रेडी झाली होती. तिची तर सकाळीच आंघोळ करून दिली होती. खजीला एक मजा आणखी झाली. आम्ही फोटो बनवायला टाकला आणि आम्हाला वेळेपर्यंत बाबांचा फोटोच मिळाला नाही. सो म्हणून मग आम्ही इकडे असं काहीतरी फोटोसारखं ठेवलेलं आहे मोबाईलमध्ये, कारण खूप छोटा फोटो होता, पासपोर्ट साईज. सो तो ठेवणं पण ठीक नव्हतं वाटत. जसं लास्ट याच्यामध्ये ठेवला होता आम्ही ऑप्शन नसल्या कारणाने, पण यावेळेस म्हटलं गौरवला आता असं मोबाईलच ठेवू फोटोचा, म्हणून काय करणार. सो मस्तपैकी इकडे पूजा करून घेतली. अनायरा पण छान बसलेली होती मांडीवर आणि ती सगळं बघत होती. तिला हे सगळं नवीन वाटत होतं, कारण आता सध्या तरी तिला हे सगळं कळत नाही, पण ती बघते, ऑब्झर्व सगळं करते. तर इकडे छान मस्त पूजा करून घेतली, पाया वगैरे लागलो बाबांच्या, सगळं काही नैवेद्य ठेवलं. आणि मी हे जे मडकं पुंजणं म्हणतात ते मी यावेळेस पहिल्यांदा करते. बरोबर सकाळपासून फास्ट होता, त्यामुळे आम्ही मग त्यानंतर जेवण करून घेतलं. आणि आता सांगते, सध्याची परिस्थिती नागपूरमध्ये 42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असल्या कारणाने आणि AC इकडे ऑन करून मस्त बेडरूममध्ये आम्ही काम करत होतो. जसं की ब्लॉग एडिट करत होता गौरव आणि इकडे बापलेकीची मस्ती सुरू, लाळ लाळ करते आणि मस्तपैकी पप्पाच्या केसांमध्ये हात फिरवते. आणि आम्ही असं मस्त सायंकाळच्या वेळेत रेडी झालो छान छान तिघं पण. आज गौरवला सुट्टी होती, त्यांनी सुट्टीच घेतलेली होती आज. सो त्यामुळे आज आम्ही ठरवलं की अक्षय तृतीया ही आणीची पहिली अक्षय तृतीया आहे, थोडी स्पेशल बनवू. मी तर आजपर्यंत अक्षय तृतीयाला काहीच घेतलं नाही, पण म्हटलं चला अनायराची थोडी अक्षय तृतीया स्पेशल बनवू म्हणून अनायरासाठी काहीतरी घ्यायला जाऊ. सो आम्ही फर्स्ट टाईम लोंदे ज्वेलर्समध्ये जायचा डिसिजन घेतला. आता तुम्हाला तिथली खासियत सांगते मी. तिथे ना तुम्ही कुठलंही भांडं मोळातोळासाठी जाऊ नका, कारण ते तुमचे जे वरचे पैसे उरलेले असतात ना ते रिटर्न करत नाही, त्या बदल्यात तुम्हाला वेगळं काहीतरी भांडं घ्यावं लागतं. तर ही गोष्ट मला तिथे गेल्यावर कळली. असो, प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा वेगळा असतो. तर अनायरासाठी शॉपिंग केली आणि तिथनं आम्ही घरी निघालो. चला भेटूया, बाय.